हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की रिझल्टचं अपडेट आहे. GMC नांदेड यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरती ही घेण्यात आलेली होती आणि त्याची एक्झाम ही व्यवस्थितरित्या पार पडली होती आणि आता त्याचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे. यामध्ये या लिस्टमध्ये 21 पदांचे GMCमध्ये एकूण 86 पदांची पदभरती ही जाहीर करण्यात आलेली होती आणि टोटल 21 पोस्ट होत्या. त्या विविध पदांचा आता इथे निकाल हा जाहीर झालेला आहे आणि तुम्ही तिथे नोटिफिकेशनमध्ये तुमचं जे PDF आहे नोटिफिकेशनचं, त्यामध्ये किती जागा होत्या कुठल्या पदासाठी आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं आहे का, तुमचं इथे रँक तुम्हाला बघायला मिळेल विविध पदांचं. जसं सुरुवातीचं एक पद आहे ज्याचं नाव आहे आया या नावाचं पद होतं. त्यामध्ये एकूण एकच जागा होती आणि जो कॅन्डिडेट सर्वात वरती टॉपवर आहे सिरियल नंबर 1, त्या व्यक्तीला सर्वाधिक मार्क आहेत. ठीक आहे. तर या व्यक्तीचं इथे सिलेक्शन झालेलं आहे. अशा प्रकारे विविध जे आयानंतरचे जे पदं आहेत, ठीक आहे. यानंतर आहे बार्बर, हे दुसरं पद होतं बार्बरचं. त्याचं देखील इथे रँक वाईज बघा तुम्हाला सीरियल नंबर इथे दिसेल. असं तुम्हाला रिझल्ट इथे चेक करायचं आहे, की आपलं रँक कुठला आहे, किती वॅकन्सी होत्या आणि आपलं सिलेक्शन झालं आहे का, हे तुम्ही या व्हिडिओमार्फत जाणून घेऊ शकता. ठीक आहे. आणि याचं जर तुम्हाला PDF हवं असेल, तुम्हाला PDF हा आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला नोटिफिकेशन अपडेट या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून तुम्ही हा PDF डाउनलोड करून स्वतःचे मार्क हे जाणून घेऊ शकता. आणि तुमचं रँक कुठे आहे आणि वॅकन्सी किती आहेत, आपलं सिलेक्शन होणार आहे का, ते तुम्ही इथून जाणून घेऊ शकता. आणि ज्यांचं आता नाव शुअर शॉट सिलेक्शन लिस्टमध्ये आहे, ज्यांचं रँक वरच्या लेवलला आहे आणि त्यांनी ओपनमधून वगैरे सिलेक्शन घेतलेलं आहे, तर जे त्याच्या खालील विद्यार्थी असतील ते वेटिंग लिस्टसाठी ऑटोमॅटिक वेटिंग लिस्टमध्ये येणार आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला इथे जो सिलेक्शन लिस्ट ही अद्याप आलेली नाही. इथे रँक वाईज आणि रिमार्क तुम्हाला यामधून तुम्हाला कळणार आहे. तुमचं रँक कॅटेगरी वाईज किती आहे, इन जनरल तुमचं रँक किती आहे, तर त्यातून तुम्ही जाणून घेऊ शकता की आपलं सिलेक्शन इथे होतं आहे की नाही. ठीक आहे. यामध्ये दुसरं पद जे होतं ते बार्बरचं होतं. त्यापुढे बार्बर पद झाल्यानंतर आपण नेक्स्ट जे होतं ते कॅज्युअलिटी सर्व्हंट म्हणून एक पद होतं, पोस्ट नेम. त्याचं मग इथे बघा सीरियल नंबर 1, इथे रँक 1, ज्या व्यक्तीला सर्वाधिक मार्क आहेत तो वरती आहे. 170 मार्क असलेला व्यक्ती ह्या कॅज्युअलिटी सर्व्हंटमध्ये फर्स्ट रँकवर आहे. ठीक आहे. तर त्याचं शुअर शॉट सिलेक्शन हा झालेला आहे. ठीक आहे. पुढे पुढचं नेक्स्ट पद जाणून घेऊया आणि त्यानुसार तुम्हाला चेक करायचे तुमचं रँक कितवा आहे, कॅटेगरी वाईज कितवा रँक कॅटेगरीमध्ये कितव्या रँकला बसतं आणि पुढे तुमचं सिलेक्शन होणार आहे का, ते तुम्हाला या PDF मार्फत थेट कळणार आहे. म्हणून हा PDF डाउनलोड करा आणि व्यवस्थित तुम्ही एकदा हे PDF चेक करा. ठीक आहे. असा हा 268 पेजचा हा टोटल PDF आहे. त्यानंतर सर्वाधिक ज्या जागा मग क्लीनरसाठी जागा आहेत. क्लीनरसाठी देखील बघा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला सीरियल नंबर दिसेल, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर दिसेल, मग कॅन्डिडेट फुल नेम दिसेल, मग जेंडर. अशा प्रकारे तुम्हाला इथे चेक करायचं आहे आणि इथे रिमार्क पण दिसेल. ह्या व्यक्तीला 170 मार्क्स आहेत. ठीक आहे. NTCचं कॅन्डिडेट आहे, पण याला सर्वाधिक मार्क आहेत. तर शुअर शॉट या व्यक्तीचं ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. पुढे आपण बघू शकता पुढे जे कुक असिस्टंट नावाचं पद आहे बघा इथे पेज नंबर 10 पासून कुक असिस्टंटचं हे सिरियल वाईज क्रमांक तुम्हाला दिले जातील. रँक वाईज मार्क्स आहेत. यामध्ये देखील 150 टॉपर व्यक्तीला मार्क आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे पूर्ण मार्क जाणून घेऊ शकता. त्यानंतर कुक असिस्टंट झाल्यानंतर नेक्स्ट पद आपण जाणून घेऊया. कुकचं पद होतं. ठीक आहे. इथे रँक वाईज तुम्हाला मार्क्स हे तुमचे दिसतील आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही आपलं बघू शकतो. मग त्या पुढचं पद आहे धोबीचं. सर्व 21 जे पदं होती त्यांची सगळ्यांची इथे रँक वाईज इथे मांडणी केलेली आहे. कॅटेगरी रिमार्क पण तुम्हाला बघता येईल इथे. अशा प्रकारे लायब्ररी अटेंडंट्सची जी जागा होती त्याकरिता जागा आहेत. त्यांचेच देखील इथे रिझल्ट हा जाहीर झालेला आहे. सगळ्यांचे रँक वाईज मार्क इथे देण्यात आलेले आहेत. लायब्ररी अटेंडंट या पदाकरिता सर्वाधिक फॉर्म दिसत आहेत. ठीक आहे. आणि नेक्स्ट होतं पिऊन या पदासाठी पण सर्वाधिक फॉर्म आलेले होते. त्याचा देखील रिझल्ट तुम्ही बघू शकता. पुढे ते पण दिलेलं आहे. ठीक आहे. बघा तुम्ही इथे पिऊन या पदाचं इथे रिझल्ट दिसत आहे तुम्हाला.
अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या पदांचा इथे रिझल्ट इथे जाहीर करण्यात आलेला आहे GMC नांदेड अंतर्गत आणि तुम्ही आपला रिझल्ट जाणून घेऊ शकता. ठीक आहे. आपण इथे सुरुवातीचा रँक पिऊन या पदाकरिता बघा रँक बघू शकता तुम्ही. टॉपरला किती मार्क्स आहेत आपण ते एकदा जाणून घेऊया. बघा इथे जे पिऊन हे पहिलं पद आहे बघा, सिरियल नंबर दिलेला आहे आणि ह्याच व्यक्तीला सर्वाधिक जास्त मार्क आहेत. सिरियल नंबर 1 वाल्यांना 180 मार्क आहेत. ठीक आहे. पिऊन कॉलेज या पदाकरिता त्यांचं सिलेक्शन होणार. ओपन जनरलमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही आपलं रँक चेक करा, वॅकन्सी किती आहेत ते चेक करा आणि यातून तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे का हे कळेल. परत हा PDF हवा असेल तर टेलिग्रामला नक्की जॉईन करा. इथे कॅटेगरी रिमार्क देखील कुठल्या कॅटेगरीने कॅन्डिडेटनी अप्लाय केलं होतं ते देखील इथे तुम्हाला बघता येईल. रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हा रिझल्ट इथे जाहीर झालेला आहे आणि संपूर्ण माहिती आता तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मी अपडेट देत असते. त्यामध्ये जेव्हा फायनल एक लिस्ट येईल ती देखील तिथे तुम्हाला अपडेट मिळेल. म्हणून तुम्ही ते टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवनवीन अपडेट येतील ते मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवणार. ठीक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.